आणि मग शिक्षण कंप्लीट झाल्यावर तुम्ही तुमचा म्हणजे जे न्यूजपेपर किंवा ज्यूस तुम्ही व्यवसाय होते ते कंटिन्यू ठेवले? नाही बंद करावे लागले मला. अच्छा, आता ओके. एवढा हायफाय कोर्स घेतलाय, मुलींसमोर हे कामं करणार कसे? या मुली काय ओके. बोलणार मला? शेवटी म्हणजे जब्या नाही का कुठला फॅन्ड्रीमधला, ते हिरोईन समोर आता तिच्या समोर कसं काय डुक्कर पकडायचं बाबा? तर आम्ही पण त्या अवस्थेतून गेलोय. आता मला मी जेव्हा शाळेतून बाहेर पडलो 10वी नंतर, मी एक चांगल्या शाळेत शिकलेलो आहे. कल्याणच्या ओक हायस्कूल नावाची शाळा आहे, कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल. ते शिक्षण उत्तम होतं माझं. मी तिथे 8वी 9वी 10वी 3 वर्ष माझे तिथे गेलेत. तर तिथून ना, आता मी शाळेत हुशार विद्यार्थी होतो. माझा संस्कृत पाठांतर स्पर्धेत पहिला नंबर, आणि भाषेच्या विषयात तर माझा हातखंडा होता. म्हणजे मी अगदी शाळेत पण सर्वात जास्त मार्क्स मी मिळवायचो. माझे निबंध वगैरे पण खूप छान असायचे. शिक्षक खूप ॲप्रिशिएट करायचे. विषय तो नाही आहे. त्या सुंदर सुंदर मुली आहेत ना, त्या माझ्या समोरून जायच्या आणि मी साला पेपर विकतो स्टेशनला, आणि त्या कुठून समोरून जायच्या त्या कॉलेजला. आणि ह्या वर्गातल्या मुली तर मला कसं तरी होऊन जायचं, यार हे काय. मी असं नजर इकडे करणार तिकडे करणार, कधी खाली बघणार कधी वर बघणार. पण ते पण खूप खूप एक्स्ट्रीम, म्हणजे मनाला खूप दुःख व्हायचं, खूप एम्बॅरसमेंट व्हायची. ठीक आहे, आता काय पर्याय नव्हता आपल्याकडे, आपण केलं असं. म्हणजे आत्ता पण असं आठवलं ना की कसं तरीच वाटतं. म्हणजे